सुनबाई, ए सुनबाई, अगो झोपलीस का काय? अगो अधिक मासात झोपून ये दुपारचं बाई, माहिती नाही की तुला? अगो बाई, अधिक मासात ना अगो दुपारचं झोपायचं नसते. दुपारचं झोपले की कसं लक्ष्मी कधी पण येते अधिक मासात राऊंड मारायला. अगो बाई सुनबाई, कुठे चाललीस ग? अगं माहेरला. अगो येडी का खुली तू, अधिक मास लागला बाई, माहेरला जायचं तर लांबच राहिलं. माहेरचं नाव पण काढायचं नाही आता एक महिना. अधिक मासात कसं माहेरचं नाव पण काढू नये, तेव्हा संसार कसा असा सुखाचा होतोय ग. अधिक मासात कसं आता देवच येतात आपल्या घरी, लक्ष्मी येते, सगळे देव आपल्या घरी अशी फिरायला येतात, काय चाललंय काय नाही बघायला. आणि त्यात म्हणे घरची लक्ष्मी जर तू अशी बाहेर गेलीस माहेरला, लक्ष्मी कशी प्रसन्न होईल ग. लक्ष्मी टिकत नाही आपल्या घरात, म्हणून ना अधिक मासात जाऊ नये बाई माहेरला. तू जाऊ नकोस, नंतर जा, एक महिन्यानंतर मी तुला पाठवते. सुनबाई, अगं अधिक मासात ना शेगडी लगेचच्या लगेच अशी पुसून घ्या. अगो बाई सुनबाई, काय करतेस? नको बिको काढतेस का बाई? अगो येडी का खुली तू, अधिक मासात अशी नको बिको काढू नये बाई, नको काढू नये, केस कापू नये, दाढी करू नये, माहिती नाही का तुला? अगं अधिक मासात हे असं नको केस बिस काही केलं का नाही आरोग्य टिकत नाही ग घरात. नको बिक काढू नको बरं का. आता हे सगळ्या महिन्यानी ते तुझं ते पेडिक्युअर बेडिक्युअर सगळं एक महिन्यानी, आता नाही, वाढू दे चांगली नको, काही नाही होत. सुनबाई, अगो अशी अधिक मासात मोठी टिकली लावू नये बरं का. सुनबाई, आता अधिक मास लागला बरं का. अधिक मासात सकाळी 6 पर्यंत झोपू नये बरं का. मी 4 वाजताच उठायचं अधिक मासात, आणि असं मस्तपैकी पूजा करायची, दिवे लावायचे, सगळं राहतंय ग, रीतिरिवाज राहतात आपल्या. उठत जाईन 6ला, तू उठत जा 4ला, आणि ती सगळी पूजा कर, आणि ती झाली की मग मला उठव बरं का 6 वाजता. सुनबाई, अगं अधिक मासात भडक रंग घालू नये. सुनबाई, ती माळ्यावरची सगळी भांडी काढून लक्क धुवून ठेव बरं का. आणि ती स्टोर रूम मध्ये आपण ती हातरून ठेवली होती की नाही आपल्याला लागत नाहीत, ती पण काढून सगळी धुवून ठेव. घर पण चांगलं बाई स्वच्छ करून घेतलं पाहिजे आता, पुसून बिसून घे बरं का, सगळी कपाट बिपाट पुढं काढून. कसं आहे अगं अधिक मास आहे ना, अधिक मासात आता देव कसे घरी येतात ग फिरायला, मग असं त्याने पारूचं घर कसं दाखवायचं बाई, असं कशी स्वच्छता बिच्छता नीट नेटकं सगळं पाहिजे की नाही. किचन पण घे बरं का, किचनवरची पण सगळी भांडी काढ आणि धुवून घे. तशी अगं मी तुला सांगणारच नव्हते, मीच करणार होते, पण म्हातारपण आहे म्हणा ग, अशी कंबर गेली ग, पाक दम लागतोय ग आता मला होईना झाले बाई. पहिलं कसं होतं त्यावर मीच सगळं केले, आता कसं तू आलीस, आता तू करायचं सगळं. हा कर बरं का सगळं तेवढं. सोनबाई, अगं अधिक मासात घराच्या बाहेर जाऊ नये. सोनबाई, ए सोनबाई, अगं झोपलीस का काय? अगो अधिक मासात झोपून ये दुपारचं बाई, माहिती नाही का तुला? अगो बाई, अधिक मासात ना अगो दुपारचं झोपायचं नसते. दुपारचं झोपले की कसं लक्ष्मी कधी पण येते अधिक मासात राऊंड मारायला. आणि कसं दुपारची तू झोपलेली दिसलीस, घरचीच लक्ष्मी झोपल्या म्हणलं की लक्ष्मी रागून निघून जाईल का नाही, घरात लक्ष्मी टिकत नाही अगं, देवांचं कोप होतोय. म्हणून कसं घरच्या लक्ष्मी दुपारचं झोपून ये बरं का. माझं नाही बाई, आता माझं सगळं आता झालं गेलं. आता घरची लक्ष्मी कोण? तू आहेस ना, तू नाही झोपलं पाहिजेस. हा तर तू झोपू नकोस बरं का. मी जरा एक काढते डुलका, जरा पडते, पण तू झोपू नकोस बरं का. सुनबाई, अधिक मासात ना बेसिन मध्ये भांडी जास्त वेळ ठेवू नये. अगो बाई सुनबाई, ती काय घातलीस गो? अगो असलं अधिक मासात झुगे झुगे घालत नाहीत बाई, झुगे झुगे अधिक मासाला अजिबात चालत नाही. आता एवढे दिवस तू घालतेस, मी काय बोलती का? अधिक मासात ना हे असलं चालत नाही बाई आपल्या देवाला. तर काय कर, आता झगे झुगे नाही, 1 महिना सरळ साडी, तत्सम साडी घालायची आणि सगळं करायचं. होते सगळं, मी शिकते तुला साडीत कसं करायचं ते. हा जा बाई, आज जा तेवढी साडी बदलून ये, साडी घालून ये साडी. सुनबाई, अगं अधिक मासात डोक्यावर पदर घ्यावा. अगो बाई, ही कसली साडी घालून आलीस? अगं अधिक महिन्यात ना काळी वस्त्र घालू नये, पांढरी घालावी, रंगीबिरंगी घालावी, चांगली रंगाची घालावी, बदलून ये, दुसरी घालून ये बरं का. सुनबाई, अगं अधिक मासात ना खिडकीच्या बाहेर बघू नये. अगं अधिक मासात घरातल्यासनी फोन पण करू नये बरं का. सुनबाई, अगं अधिक मासात केस मोकळी सोडू नये.